स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण जाणून घ्यायचं आहे की आपण कर्जमुक्तीतून कसं मोकळं व्हावं, कर्जातून मुक्ती आपली कशी व्हावी आणि अचानक पैसा, अचानक धनप्राप्ती आपल्याला कशी व्हायला पाहिजे, त्यासाठी नेमकं करायचं काय. तर ह्यासाठी हा व्हिडिओ आहे. मुळामध्ये आपण भरपूर गोष्टी करत असतो आपल्या जीवनामध्ये, भरपूर उपासना करतो, भरपूर साधना करतो, त्यातून आपल्याला तेवढ्या पुरता रिझल्ट मिळतो. आपल्याला परमनंटली रिझल्ट हवा आहे. त्यासाठी आपण करायचं काय, कर्जमुक्ती झाली पाहिजे, अचानक धनप्राप्ती झाली पाहिजे, कामधंद्यामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तीर्णता मिळायला पाहिजे, त्यामध्ये आपली प्रगती व्हायला पाहिजे. मग करायचं काय. तर आज तुमच्यासाठी मी यक्ष राज कुबेराची साधना आणलेली आहे. मुळामध्ये आपण महालक्ष्मीची उपासना करतो, पण महालक्ष्मीची उपासना न करता आपण जर का यक्षराज कुबेराची जर का साधना केली तर अत्यंत फायदेशीर आहे. महालक्ष्मी माता ही उच्च स्तर आणि उच्चस्थायी देवी आहे आणि तिला साधणं हे अशक्य आहे, कारण की ती चंचला म्हणलं जातं त्या देवीला. तिच्यावर 2 नंबरला जे येतं ते कुबेर देवता आहे. कुबेर हा यक्ष आहे ना की देव आहे. तो देवामध्ये मोडतो, पण जास्त करून यक्षामध्ये कुबेराची श्रेणी आहे, म्हणून त्याला यक्षराज कुबेर असं म्हटलं जातं. तर आपण दुय्यम दर्जाच्या देवतेला म्हणजे देवी देवतांपेक्षा जे खालच्या योनीचे जे देवता आहेत ते लवकर प्रसन्न होणारी देवता असतात, जसं यक्षराज कुबेर झाले. तर कुबेरांची जर का आपण साधना केली, त्यांची उपासना केली, तर कुबेर देव काय करतात, धनाचा संचय करायचं कार्य करतात, पैशाचा संचय करायचं कार्य करतात. आपण महालक्ष्मीची उपासना करून फायदा नाही. आपण जोपर्यंत कुबेराची उपासना करत नाही तोपर्यंत महालक्ष्मी दरवाजा ओपन कधी करणार नाही. त्यामुळे आपण कुबेराची सुद्धा साधना करणं गरजेचं आहे. सो कुबेराची उपासना करणं गरजेचं आहे, जेणेकरून कर्जमुक्ती होईल, अचानक धनप्राप्ती होईल आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर या ठिकाणी साधना तुम्हाला देतो. तर पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर लाईक करा, होईल तेवढं सबस्क्राईब करा, होईल तेवढं शेअर करा. सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं शेअर करा, कारण की तुमचं शेअर करणं, सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे. मला मोटिवेशन मिळतं तुमच्या लाईकमुळे, तुमच्या शेअरमुळे. तर प्लीज मित्रांनो, होईल तितका व्हिडिओ शेअर करा. आता आपण जाणून घेऊयात नक्की साधना. हो, आता आपण साधनेला सुरुवात करायची आहे रविवारी आपण पिवळ्या आसनावरती, लाल आसनावरती या दोन्हीपैकी कोणते एक आसन घेऊ शकतो. कमलगट्ट्याची माळ, हळदीची माळ, रुद्राक्षाची माळ, कोणतीही एक माळ घेऊ शकतो. देवघरामध्ये आपण 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत, एक लाल सुपारी आणि एक पांढरी सुपारी. तर 2 सुपाऱ्या आपण देवघरामध्ये ठेवायच्या आहेत, एक महालक्ष्मी आणि एक कुबेराच्या नावाने. आणि समोर तुपाचा दिवा लावून आपण असा मंत्र सुरू करायचा आहे, ओम श्री यक्षराज कुबेराय नमः. ओम श्री यक्षराज कुबेराय नमः. ओम म्हटलं सर्व देवता येतात, श्री म्हटलं लक्ष्मी येते आणि कुबेर. तर ह्याचा जप आपल्याला 40 दिवस कंटिन्यू करायचा आहे. संध्याकाळ तर संध्याकाळी 7 वाजता तर 7 वाजता बसायचं आहे. सकाळी तुम्ही लवकर करत असाल तर त्या टायमिंगला बसायचं आहे. जपाची वेळ कधीही बदलायची नाही आणि जप करताना डोळे बंद करून ध्यान धारणेमध्ये करायचं आहे. याचे खूप चांगले अनुभव येतात आणि लवकर रिझल्ट मिळतो. तर ही साधना, ही उपासना जर का तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तितकं शेअर करायला विसरू नका मित्रांनो. भेटूयात परत एकदा अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.